आम्हाला तुमचा तो डायलॉग खूप आवडतो. होय ग, करू का? जातो नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ सोबत. आम्ही निघलो एका नवीन ठिकाणी. लोकेशनचं नाव काय आता सांगत नाहीये, कारण पुढे जाऊन ते भेटताय माहिती नाहीये. पण आम्ही डायरेक्टली निघलो आता जायला. थोड्या रस्त्यात पोहोचल्यावर सांगू आम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणी चाललो आम्ही. फक्त एक गावाचं नाव. आम्ही चाललोय साताऱ्याला, आणि साताऱ्यामध्ये एक शूटचं लोकेशन आहे. तिथं जाऊन थोडस सेलिब्रेशन करायचंय म्हणून तिकडे चाललो. आज 12 तारीख आहे. 4 वर्ष पूर्ण होत आहेत आता आमच्या लग्नाला, म्हणून सेलिब्रेशन साठी तिकडे जातो. ठरवलंय जरा वेगळ्या ठिकाणी केक कापायचा, पण तिकडचा प्लॅन आता तिकडे गेल्यावरच ठरेल. काय होतंय माहिती नाही. सगळं अचानकच ठरलेलं आहे. घरातून एक 2 तासातच सगळी आवरावरी करून लगेच बाहेर पडलं. तर आता आहेत लोणावळ्याच्या आसपास. तर भेटूया पुढे रस्त्यात. मध्ये मध्ये पुढे थांबतोय, काय 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 करतोय आम्ही, तसं व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर चला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ बघत राहा. डोंगर किती छान दिसतो रे बाबू, है ना? तेव्हा का डोंगर रे. वाव वाव. बाबू कुठं आलोय आता आपण पोहोचलो. बोल, आम्ही पोहोचलो. थोड्या वेळातच पोहोचणार आहोत आम्ही. तुम्हाला दाखवू आम्ही कुठे पोहोचणार आणि कुठे आलोय आम्ही, है ना बापू? हा, आम्ही आता कुठे आलोय आम्ही सांगतो तुम्हाला थोड्या वेळात, ठीक आहे? खूपच जुना घर आहेत इकडे, है ना? सगळे म्हातारीच लोक बसलेले दिसतात. पूर्ण गावच आहे ना मग हे. कुठे आंबा? कुठे आंबा? आंबा कुठे आंबा? आंबा. रस्ते आहेत का काय हे एवढे भयंकर? असं वळायचं नाही, असं वळायचं. कधी येते असं झालंय आता. गाववाल्यांनी सांगितले त्या बाबांच्या माग जायचंय. ते त्याच गावातले. कुठे गेले ते? कुठे गेले? अरे देवा, ते तर गायब झाले. आता नदी कुठं आली? हा बघा ते बाबा दिसतायत का? खूपच शेकी होते. त्या बाबाच्या माग जायचंय. इकडे ही नदी. भैया गाडी हलती. पंताची वाडी कुठं जवळ आहे का? घरी चालले जवळ आलोय, पण आता अजून काहीच लोकेशन सापडत नाहीये. काय विचारू त्यांना माहित असं तरी काय माहित असं. शूटिंग कुठं चालू आहे रे? कुठं? सरळ का? सो चला फायनली आलोय आम्ही. घर आहे तिथं असं काहीतरी सांगतात पोरं. बघू, अजून तर डेस्टिनेशन पोहोचलेलो नाहीये आम्ही. हा, बऱ्याचशा गाड्या वगैरे दिसल्या हे बघा इथे. हा, सो आलोय खूप जवळ. हा, हे बघ इथंच चालू आहे. मला एक कलाकार, आम्हाला एक कलाकार दिसलेला आहे. अण्णासाहेब. हे बघा, हे अण्णासाहेब. तेच ना, मग भीती वाटते. घेऊ का ना? हे बघा इथे. चल मग तोपर्यंत होईल आपला. जाऊ शकतो. व्हिडिओ घेऊ ना मम्मी? ये
कोण आहे आतमध्ये? कोणीच नाही पण काही नाही चाललं. बसव त्याला तिथं झोक्यावर. चालू आहे वाटतं आतमध्ये शूटिंग. चालू आहे का आतमध्ये? चालतच नाही. चालू गाडी. हा जसं टीव्ही माधुरी इथं आहे माधुरी. हा हा नगर हा नाही अहमदनगर जिल्हा. हा मग तुम्ही कुठे राहता? हा शूटिंग साठी दिलंय का तुम्ही? आणि ते दुकान वगैरे कुठे आहे? अच्छा ते इथं नाही का? आणि मंदिर ते समोरचं का? ते मंदिर का? 80 वर्ष बाबा. सगळे घर 23,000 त्या काळात 80 वर्षापूर्वी. आतमध्ये लय मोठा असेल ना हे? मोठे काय नाही म्हणा त्याचा व्हिडिओ घेता. त्याला पण प्रेम आहे. नाव आहे काय नाव आहे? पाय त्याचा पाय पडणार नाही बघा त्याच्या पाय. हा रायबा बाबू नामकरण केलं ठेवले पुष्पराज. माराल बाबू तो. नाही मारत नाही. नाही हे लहान आहे याला हे कालचं आहे. हा का? हा 1.5 दिवस झालाय फक्त. काल दुपारी जन्मले तर काय मारणार? त्याच्या इतकंच लहान आहे ते. त्याच्यासारखंच आहे ते. वॉल्टर हात लाव. हा सगळं चॉकलेटचा हात लागला बाबा. डेअरिंग बाज आहे नाही तर लहान पोरं घाबरतात. मस्त येस असं माया करायची. माया करायची. हे बघ अशी माया करायची. त्याला माया करा. माया करा. किशी दे ना बाबू. किशी दे. दे लवकर. गाईज इथं खड्डा येतो माधुरीला पुरलेलाचा. हा जे कोणी देव माणूस फॅन असतील त्यांना माहित असेल. आणि ही बॅक साइड आहे बघा. हे ऋतिक आला. ऋतिक हॅलो ऋतिक कसा आहे? हॅलो मला पण फोटो घे ना. अरे भोईन्सला हाय बघा ते कधी झालं हे पिल्लू? किती दिवस झाले? रंजना आत्या आम्ही रोज तुमची सिरियल बघतो ना झोपता. आम्ही खूप लांबून आलोय अहमदनगर. म्हणजे कुठे आहे? अच्छा नगर. पुण्याच्या पुढे. पुण्याच्या पुढे. हा दे फोटो घे ना जरा. घे माझ्याकडे येणार बघ रोज टीव्ही मध्ये बघतो ना तू.
आम्हाला तुमचा तो डायलॉग खूप आवडतो. होय ग, करू का? तुम्ही त्याला बोला ना, तो मी त्याला बोलते ना, तो तुमचा डायलॉग तुम्हाला असं बघतो. करू का? चॉकलेट खाऊ का हे? होय ना, होय ना, खाऊ का? खाते ना, खाऊ दे. हा, बघितलं कसं बघतो. ड्रेस किती छान आहे. तुझा ड्रेस किती छान आहे. वॉल्टर, त्याचं नाव वॉल्टर आहे. खरं खरं नाव त्याचं दान आहे. असलं भारी नाव आहे. असलं भारी नाव आहे का मुग्याचं. आहे ना, त्या आतमध्ये बसलेत. पूर्ण बघितलं, पुढचा भाग बघितला, पूर्ण आतमध्ये नाही बघितलं. आज चालू आहे ना आतमध्ये. आता इकडनं जाऊ शकतं. तिथं बसले होते ना, तिथं बसले होते ना, म्हणून मग आम्ही नाही गेलो. नाही, तिथं त्यांच्या वायरी वगैरे होत्या ना, मग हा, मग नाही गेलो. ह्यांना विचार ना ते केकचं. बाबू, त्यांना आपल्या घरी घ्यायचं. तिकडे जायचं. सॉरी, घरबीर काय तिकडे. तिकडे जायचं. मला पण चालते. कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं? कसं करायचं? वर जाऊ. कसं करायचं? छान 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 छान. कुठे जायचं? 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 आणि काय करायचं? जाऊ. छान 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 छान. जातो. घे तू, घे. हा बेटा, मम्माचा फोटो घेऊ ना. नाही घ्यायचा. तर आता मी चालली आहे आतमध्ये आणि बघू काय चालू आहे. भीती तर वाटते आतमध्ये जायला, म्हणजे कोणी बोलायला नको की बाई जा बाहेर. आणि लोक येत आहेत, जात आहेत, माझ्याकडे बघतात, तरी मला माझं चाललं आहे रेकॉर्डिंग. आणि तिथे तुम्हाला दिसते का कोपऱ्यामध्ये ते माणूस आहे जे किरण गायकवाड, ते बघा तिथे कोपऱ्यामध्ये. ते बोलत आहेत की डोक्याला पट्टी बांधून घ्या, म्हणजे त्यांचं काहीतरी सीन असेल. तर ते चालू आहे बहुतेक आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. कॅमेरा वगैरे दिसत आहेत तिथे. ही कोणती खोली आहे मला माहीत नाही. बाहेर जाऊ की काय करू काय समजत नाही. वॉल्टर, बाहेर नाही जायचं. बाहेर नाही जायचं. माझा मुलगा लहान होता ना, असं चमचा घेऊन उभं राहायचा, मुंग्या खायचा, मुंगी पकडायचा, चमच्यात धरायचा आणि खाऊन टाकायचा. मुंग्या खाल्लेलं चांगलं असतं ना. आणि चावलं किती झूम करून घे. काय करते काय करते? गाडी बोल, तिकडं बस. जा ना पुढे, जा ना. बोल काहीतरी यार. दे किसी दे किसी दे दे आम्हाला किशी दे. आपण काहीतरी बोलू. असं कला, अशा हात लावा, अशा कला, असं कला. तर फायनली आम्ही सेट वरती पोहोचलोय पिल्लू आलाय आपल्या. आणि जे म्हणजे प्लॅन ठरला होता त्याच्याप्रमाणे सगळं काय घडलेलं आहे. सगळे ऍक्टर भेटलेत आणि थोडेसे राहिले फोटो थोडे राहिलेत फोटो काढायचे. आणि आता केक कट करायचे. ऋतिकला कसं करायला बोललं. ऋतिक इकडे व्हिडिओ मध्ये
इथं ऋतिक आमचा बघा. ब्लॉग मध्ये येतोय. आमचा ब्लॉग चालू आहे हो. हा. ऋतिकला ओळखा, सगळ्यांनी ओळखलं. देव माणूस मधला सगळ्यांना बोल आम्हाला सबस्क्राईब करायला. हो नक्की सगळ्यांना यांना सपोर्ट करा. हम्म. आणि असंच तुम्ही देव माणूस बघत राहा रोज 10 वाजता झी मराठीवर. हा. ऍक्टिंग कशी वाटते नक्की कळवा बरं का. आणि ह्याला ऋतिक खूप आवडलाय. आणि ऋतिक असंच पुढे काम करत राहील. सगळ्यांनी प्रार्थना करत राहा. ऋतिकचं काम एकदम आम्हाला पण आवडतं. चांगलं काम करतोय आणि त्याच्यामुळे सिरियल मध्ये एकदम शोभा वाढून येते. त्याच्यामुळे ऋतिकला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आम्हाला चहाचं विचारलं, खूप भारी वाटलं. आणि ते पण कोणी रंजना जे आहेत त्यांनी आणि सुधाकर. मस्त वाटतंय. पूर्ण अंधार झालाय गावात. गाव आहे म्हणजे पूर्ण अंधार. हे बघा मम्मी कोणीच नाही दिसत आहे. सो गाईज चहा आलेला आहे मम्मीला आणि मला. आमची पण खातिरदारी चालली आहे. ते दिसतच नाही, अंधार आहे ना खूप. तिथे ऋतिक बसलाय आणि इकडे दाणे. बाबू तू दगड घालशील ना तोंडात. सो आता परत आलोय आतमध्ये. हे बघा रात्रीचा वाडा कसा दिसतोय. काय नाव आहे? दान. हा येतील ना. हा येत आहेत ना ते आवाज. थँक्यू अजून केक. मैंने वेतन पकड़ लग गया बाटी झूमते रिकॉर्डिंग देखने को लाए नहीं वाइट करो वाइट करो तुला नाही पाहिजे. बोला आमच्या ब्लॉग मध्ये प्लीज काही नाही. आणि काही लाड केला आणि तुमच्यासाठी आलो, एवढ्या लांबून आलोय आम्ही. आमच्या एका व्हिडिओ मध्ये या ना प्लीज. बोल बाबू. सुधाकर पण फोनवर आहे. चाललंय माग माग फिरणं बरं नाही. शूट चालू झालं त्यांचे आता. अशा प्रकारे सगळा शूट कंप्लीट झालाय आणि पाहिजे ते मनात होतं ते सगळं पूर्ण झालं. इच्छा सगळ्यांना भेटलोत, केक कापला, सगळे ॲक्टर भेटले आणि हे बघा आता शूट चालू झाला इथे. आज रात्रभर शूटिंग चालणार आहे इथे. 4 पर्यंत. अजित कुमारच्या डोक्याला पट्टी बांधलेली. हा बघ कधी येतोय बघा. आज 12 तारीख आहे. तर चला आम्ही निघतोय आता पुढे जायला. ब्लॉग मध्ये घ्यायचं होतं यार. आता आम्ही आलोय कुबेरा हॉटेलला जेवायला. खूप थंडी आहे गाईज. जाऊ दे. इकडे चाललंय टोपीचा हॅक. सरदारशीच दिसतोय. वाव वाव किती छान आहे रे बाबू. दा कांदा
कांदा पाहिजे. खिचडी मागवली पण खूपच साधी निघली. तो म्हटलं तिखट मागवू का पाळासाठी, म्हटलं मागव. परत बोलला तिखा हो जाएगा फिर. म्हटलं मागव साधी. तर इथं खूपच साधी निघली. हे बघा दान. दान बास बाबू दे त्यांना, दे उचल ते खालचं. ते खालचं उचल. बास दे दे. दे ते ह्याच्यातलं काढून दे. हे दे हे. ते नाही, ते ग्रीन वाला, ते ग्रीन वाला.